एखाद्या दिवशी ना खरंच स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो. चपाती भाजी बनवायची म्हटलं ना, अगदी जीवावर आल्यासारखं होतं. मग अशा वेळेला काय करायचं, एक वाटीभर इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे भाजीचं पण टेन्शन नको आणि चपाती बनवायचं पण टेन्शन नको. तर तुम्ही म्हणाल पीठ घेऊन काय करायचं आहे, तर आता पुढे पहा. तर एक वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि काय करायचं आहे, त्यामध्ये एक कांदा चिरून घालायचा आणि कांदा चिरताना बघा असा उभा पातळ लांब लांब काप करून घेतलेले आहेत. खूप छान रेसिपी आहे. अगदी सर्वांना आवडेल म्हणजे आवडेलच. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे. तर बघा इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर कढीपत्तासुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे. आणि कढीपत्ता ना तुम्हाला आवडत असेल तरच घाला. बऱ्याच लोकांना कढीपत्ता आवडत नाही. पण खरं सांगू का, कढीपत्ता शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. त्यामुळे असा बारीक कट करून घातल्यानंतर यामध्ये स्वाद पण छान येतो, चव पण भारी लागते आणि पौष्टिक पण आपल्या शरीरामध्ये जातं. तर आता इथे पहा मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे यामध्ये. आणि अगदीच तुमच्याकडे बेसन पीठ काहीच नसेल तर ज्वारीचं पीठ घातलं तरी चालतं. आणि इथे अर्धी वाटी मी ताक घातले. ताक किंवा दही दोन्हीपैकी काही पण तुम्ही वापरू शकता. आणि ताक खूप आंबट असल्यामुळे अर्धीच वाटी घेतलेला आहे. त्यानंतर अगदी थोडासा चिमूटभर मी इथे गरम मसाला घातला आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे, अख्खे जिरे न वाटता. आणि मिरचीचे काप तर यामध्ये घातलेले आहेत. थोडंसं लाल तिखट घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड घालायची. अगदी थोड्या थोड्या मसाल्यांचा वापर मी इथे केलेला आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. पाव चमचा घातलेला आहे खाण्याचा सोडा. ज्या वाटीने ताक घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटीभर पाणी सुरुवातीला यामध्ये घालायचे. पाणी एकदम जास्त ओतू नका, लागेल तसंच पाणी आपण इथे वापरणार आहोत. मिश्रण जरासं घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालते. आणि मैत्रिणींनो, परवाची रेसिपीसुद्धा आपली खूप व्हायरल झाली आहे बरं का. पाहिली नसेल तर नक्की पहा. लागेल तसं पाणी घालून अशा पद्धतीने बॅटर बनवलेलं आहे. आता हे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं. तर अशा पद्धतीने पहा मी बनवलेलं आहे. आणि हल्ली मुलांना भाज्या खायचं म्हटलं ना की नको वाटतं. मग अशा पद्धतीचा एखादा नवीन पदार्थ बनवला आणि त्यामध्ये त्यांच्या नावडीच्या भाज्या जरी घातल्या तरी मुले अगदी आवडीने खातात. सगळ्यात अगोदर तवा गरम करायला ठेवला. तवा गरम झाला की त्यामध्ये तेल घालायचे आणि तेल बघा असं साईडने तव्यावरती सोडून पसरून घ्यायचं व्यवस्थित. कारण हा जो तवा ठेवला आहे तो लोखंडी तवा ठेवलेला आहे मी, कारण माझा डोसा बनवण्याचा तवा जरासा खराब झाला आहे. आता मिश्रण यामध्ये सोडण्या अगोदर काय करायचं आहे, पुन्हा एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिश्रण सोडताना बरोबर मधोमध न सोडता असं साईडने सोडायचं आहे. रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का, बरीचशी रेसिपी बाकी आहे. तर याला जाळी किती छान सुटायला लागले बघा. कोणतीही पूर्वतयारी न करता असा मस्त असा झटपटीत डोसा म्हणू शकता किंवा आंबोळी म्हणू शकता, आपण नक्कीच बनवू शकतो. तर साईडने थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जराशी. 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचे. आता हे पलटे करून घेण्या अगोदर अजून थोडंसं तेल वरून सोडायचे. कमी तेलामध्ये एकदम पौष्टिक असा नाश्ता म्हणू शकतो किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. पुन्हा एकदा यावरती मी एक 2-3 मिनिटाकरता झाकण ठेवते, म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित चांगलं हे भाजून होईल. अशा पद्धतीने पलटी करत हे व्यवस्थित चांगलं दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आणि मस्त अशी गरमागरम आपली आंबोळी तयार झाली आहे. आणि ही गव्हाच्या पिठाची बनवली असल्यामुळे 2 आंबोळ्या पुरेशा होतात, लगेचच पोट भरतं. तर नक्की बनवून बघा ही रेसिपी. मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल. अगदी साधी, सोपी, पटकन होणारी रेसिपी आहे.
फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नवीन जुन्या पारंपरिक सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो। तर आता हे खाण्यासाठी बघा कोणत्याही प्रकारची चटणी वगैरे बनवण्याची काहीच आवश्यकता नाही। नुसतं दही जरी असलं ना, दही किंवा आपलं घरगुती काळं तिखट जे असतं, तेल चटणी, लोणचं कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि अगदी असं नुसतं जरी खाल्लं ना तरीही खूप टेस्टी लागतं। चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।